काळम्मा देवी किरवडे विपक्ष अंतरिखुर्द असा विद्यमान सामना आपण मैदानामध्ये पाहत आहात. किरवडे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले अंतरिखुर्द संघाला फलंदाजीसाठी. फलंदाजीसाठी सलामीला आलेली जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहात. अमोल आणि ओमकार अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहात. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. चला पंच सामन्याला सुरुवात करावी. थोडासा उशीर होत आहे. अजूनही बरेचसे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पहिल्या फेरीतील 2 सामने, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील 1 सामना, सेमीफायनलचा 1 सामना आणि एक अंतिम सामना, म्हणजेच एकूण 5 ते 6 सामने अजूनही आपल्याला पूर्ण करायचे आहेत. सुरुवात करूयात. गणेश असतील गोलंदाजी मार्कवर, समोर असतील फलंदाज अमोल. फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केली आहे. पाहूयात फलंदाज एक धाव काढून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सफलता सुद्धा प्राप्त झाली आहे. 2 धावा सहजरित्या अगदी धावफलकावर लगावल्या गेल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. फटका लगावलाय. मिडल ऑफ द बॅट हा फटका आला होता. जरी एलिव्हेशन नव्हतं प्राप्त झालं तरी सुद्धा समाधानी असतील पंच. एकदा काहीशा विश्रामानंतर करूयात आपण सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गणेश सज्ज. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू, परंतु जजमेंट चुकलंय. आणि इथे काय होतंय, जजमेंट चुकता चुकता शरीराचा तोल सुद्धा चुकला. पाऊस नाहीये तरी सुद्धा मैदानामध्ये काहीसा चिकटपणा आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेटचं अनोखं वैशिष्ट्य वारंवार श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आणि फक्त क्रिकेटचा खेळ नाही तर या गंमतशीर अनुभवांसाठी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते. जाऊयात सामन्याकडे पुन्हा एकदा. 2 चेंडून मागे 3 धावसंख्या धावफलकावर लगावल्यात. चांगला चेंडू आहे. अतिरिक्त उसळी घेतली होती. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लांब राहिला, बॅट उशिराने आली. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. नंबर ऑफ बॉल्स इक्वल्स नंबर ऑफ रन्स. जेवढे चेंडू तेवढ्या धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्या. 3 चेंडूंची समाप्ती 3 धावा. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू. आता मात्र चेंडू वरचढ होत असताना याचाच अर्थ गोलंदाजांचं वर्चस्व आतापर्यंत राहिलंय. सलामीचे 2 फलंदाज अमोल आणि ओमकार आपण पाहत आहात, परंतु ओमकारवर काहीसं दडपण येत आहे की काय. थोड्याशा दडपणामध्ये आपला खेळ करत असताना आता मात्र पाहूयात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ही सल्लामसलत फार महत्वाची असते खेळाडूंमध्ये. जिथे कुठे दोन्ही खेळाडूंचा वेगळा अनुभव असतो आणि एकमेकांसोबत आपला अनुभव शेअर करणं फार महत्वाची गोष्ट असते. त्याच दरम्यान काहीसा खराब चेंडू. फलंदाजांची बिघडलेली लय आणखीन बिघडवण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज काहीसा वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजांना सुद्धा सफलता प्राप्त झालेली नाहीये. वाईट बॉल. यावेळी चांगला फटका. स्ट्रेट आउट ऑफ द पार्क. मिड विकेट क्लिअर करत असताना ओमकारच्या बॅट मधून आलाय तडाखा. 6 धावेचा हा षटकार. जसा बॅट मधून आवाज आला तशीच या फटक्यावर षटकाराची मोहर लगावली होती. आणि या फटक्याची उंची आणि लांबी आपण पाहू शकाल. जी शरीरयष्टी घेऊन आपल्या 2 खांद्यांवर आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारलेली आहे ओमकारने, त्याच खांद्यांच्या जोरावर, त्याच मनगटाच्या ताकदीवर हा फटका पाठवला होता सीमारेषा पार षटकारासाठी. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू. गोलंदाजाने कमबॅक केलाय. निर्धाव चेंडूची होतीये समाप्ती आणि या निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाला सुद्धा लागतोय पूर्णविराम. पहिल्या षटकाअखेरीस एकूण अंतरिखुर्द संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते, ती म्हणजे 10. दुहेरी संख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचले, परंतु 50-55 धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागणार आहे आणि ती आवश्यकता सुद्धा आहे या खेळपट्टीची.
गोलंदाजी मार्कवर सज्ज बाळकृष्ण पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू सरळ पायांवर आदळला फलंदाजांच्या. बीट केलं वारंवार अमोलला. अमोल आणि ओमकार अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतात. ओमकारच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आपण पाहिला, परंतु अमोलला अजूनही ती लय सापडायची आहे आणि त्यावरच अनुभवाचा डोंगर बाळकृष्ण पाटील समोर उभे आहेत. चांगला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. एक धाव काढून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावा एकूण मिळतील. धावफलकावर ऍड केल्या जातील. 12 धावसंख्येपर्यंत मजल मारेल धावफलक. बराच क्रिकेटचा अनुभव घेऊन बाळकृष्ण पाटील मैदानामध्ये उतरत असतात. गेली कित्येक वर्ष अंतरिखुर्द संघाकडून एक प्रमुख खेळाडू, एक वरिष्ठ खेळाडू आणि एक सिनियर प्लेअर म्हणून ज्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे, अधोरेखित केली आहे अंतरिखुर्द संघाने, तेच खेळाडू बाळकृष्ण पाटील आपल्याला आज गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. माफ करा, खिरोडे संघाकडून बाळकृष्ण पाटील खेळतात. थोडीशी चूक झाली होती, क्षमा असावी. चांगला चेंडू, परंतु लेग स्टंप सोडून जाणारा होता. लेग स्टंप सोडून राहणारा चेंडू होता आणि पंचांनी इशारा केला की व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. चौदा धावसंख्या धावफलकावर. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्ट करत असताना काऊ कॉर्नर क्लिअर केलंय. ज्या क्षेत्रामध्ये कोणीही नसतो त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. चेंडू चालला सीमारेषा पार षटकारासाठी. रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल फुलटॉस चेंडू. वेळ अतिरिक्त उपलब्ध झाली होती आणि वेळेचा पूर्णपणे सदुपयोग करून चेंडू पाठवला सीमारेषे पार. षटकार. षटकाराने आता धावफलक झपाट्याने वाढत जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजे 20 वर. अजूनही या षटकातील जर आपण पाहिलं अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 20 धावसंख्या धावफलकावर. मागील षटकामध्ये 10 धावसंख्या उभारल्या होत्या आणि या षटकामध्ये अवघ्या 3 चेंडूंवर 10 धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज. आता दोनही फलंदाज सेट झालेले आहेत. अमोल असतील, ओमकार असतील, दोन्ही फलंदाजांच्या बॅट मधून चांगले चांगले फटके येत आहेत आणि या फटक्यांच्या जोरावर आता एक वेगळा आत्मविश्वास बळावलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. धावतात क्षेत्ररक्षक, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक स्वतःवर होता आत्मविश्वास आणि या आत्मविश्वासाला शिदोरी दिली ती म्हणजे उत्कृष्ट दर्जाच्या कलेक्शनची. विकेट प्राप्त केली आहे. बाळकृष्ण पाटील आपल्या खात्यामध्ये पहिली विकेट नोंदवतील. फलंदाज अमोलला जावं लागेल माघारी. बाद. यानंतर होणारा सामना असेल श्री सिद्धेश्वर पाडळी विपक्ष माऊली तालीम जाधववाडी. दोनही संघांना विनंती असेल आपल्या संघनायकांनी या सामन्याच्या मध्यंतरामध्ये संपर्क साधायचा व्यासपीठाशी. नाणेफेक आपण लगेचच करणार आहोत. कोणतीही वेळ इथे वाया घालवायची नाहीये आपल्याला. नवीन फलंदाज विशाल आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. यावेळी चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ ऑफ द मार्क. चेंडू चाललाय सीमारेषा पार. विशालच्या बॅट मधून आला हा षटकार. फुलटॉस चेंडू वारंवार फलंदाजांना सेट होण्यासाठी सहाय्य करतायत आणि अशाच पद्धतीचा आणखीन एक फुलटॉस चेंडू आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. ओमसाई MTC लाईव्हचं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कॅमेरा वर्क, क्लिअर क्वालिटी. आणि हेच तर हवं असतं प्रेक्षकांना. ज्यांना संधी असते, ज्यांना जमू शकतं ते येतात मैदानावर या क्रिकेटच्या खेळाचा अनुभव घेण्यासाठी, परंतु ज्यांना शक्य नाहीये त्यांच्यासाठी घर बसल्या ही एक संधी उपलब्ध करून दिली आहे आयोजकांनी. अंगावर आदळला चेंडू आणि चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी, एका धावेने आता दुसऱ्या षटकाची सुद्धा होईल समाप्ती. काहीसे महागडे ठरले बाळकृष्ण पाटील. एकूण या षटकामध्ये 17 धावसंख्या खर्च करत असताना 2 षटकांच्या अखेरीस 27 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे.
नवीन गोलंदाज आणखीन एक वरिष्ठ खेळाडू गणेश आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. पावसाची सुद्धा आता सर मैदानामध्ये यायला लागली आहे. पाऊस हवा, पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस तर हवाच. फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्हचा फटका इनसाइड आउट पद्धतीने पाठवला चेंडू सीमारेषा पार. काय फटका घेतलाय ओमकारने. फुलटोस चेंडूंवर जर समाचार घेऊ शकतो तर स्वतःच्या कलात्मकतेने कव्हर रिजन मध्ये सुद्धा मनगडातील ताकद मी दाखवू शकतो असं सांगून टाकले या फटक्यावर ओमकार. षटकार लगावतायत, षटकाराने आता धावफलक वेगाने जाऊन पोहोचते 33 वर. काय फटका सुंदर सजवला होता. रिप्ले मध्ये पाहू शकाल. ऍडजस्ट केलं, फ्रंट फूट बाहेर काढला आणि इनसाइड आउटचा फटका सरळ कव्हरच्या रिजन मध्ये पाठवला सीमारेषा पार षटकारासाठी. जेव्हा जेव्हा असे क्लासिकल स्ट्रोक्स आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतात तेव्हा त्यांचं वर्णन करणे एक वेगळीच मजा येते वर्णन करायला. आणखीन एक त्याच पद्धतीचा पाहू शकाल, परंतु यावेळेस कव्हर पॉइंटला पाठवलाय आणि कव्हर पॉइंट मध्ये सुद्धा नाव कोरलं या फलंदाजाने. नाव आहे ओमकार. फक्त लेग साइड नव्हे, ताकदीवर नव्हे तर कलात्मकतेवर, कल्पकतेवर सुद्धा मी फलंदाजी करू शकतो आणि ही कल्पकता आता अंतरिक ऊर्ध्व संघाच्या बाजूने वारंवार यायला लागली आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आलेत. युवा फलंदाजाने एका वरिष्ठ खेळाडूवर चढवलेला हा प्रहार, माजवलेला हा कार आपण पाहतात. 39 धावसंख्या, 39 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस फटका फसलाय, परंतु जजमेंट करता करता क्षेत्ररक्षक चेंडूला हात सुद्धा लावत नाहीयेत. एक धाव काढून पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. कलेक्शन चुकले, तिसऱ्या धावेची कॉल आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावा सोडायच्या नाही आहेत. जरी ओमकार चांगल्या फॉर्म मध्ये असले तरी एक शॉर्ट रन असेल. जरी ओमकार चांगल्या फॉर्म मध्ये असतील तरी विशालच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या धावा येत आहेत. यावेळेस पाहत राहिले चेंडू पर्यंत, परंतु पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. मोफत फटका खेळण्याची संधी. कितीही मोठा फटका घ्यायचा, कोणीही कॅच पकडली तरी आपण बाद होऊ शकत नाही यात. आणि हाच मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु फसतोय फलंदाजांचा. चेंडू काहीसा खाली राहिला होता, खोलवर राहिला होता हा चेंडू आणि त्याच कारणाने 22च्या स्वरूपात एक धाव खर्च करावी लागली गोलंदाजांना. परंतु फलंदाजांच्या खात्यामध्ये कोणतीही धाव ऍड केली गेली नाहीये. 43 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लगावल्या आहेत. दोन चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना, परंतु ताकदीवर सर्व अवलंबून आहे की काय. ताकदीचेच वारंवार फटके खेळण्याचा प्रयत्न, बॅट्स आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. ऑन दी अप फटके खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु संपर्क होणे एकमेव गोष्ट आहे जी महत्वाची आहे. संपर्क झाला तर चेंडू बाहेर जाईल, परंतु संपर्कच नाही झाला तर मात्र करायचं काय, असा काहीसा प्रश्न आता विशाल समोर आहे. परंतु त्याच दरम्यान आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक वाईट बॉल. पाहूयात पंच इशाऱ्यातील वाईट +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड केल्या जातील. वाईट चेंडू आहे आणि एक धावून काढली आहे धाव, त्यामुळे स्ट्राइक मध्ये सुद्धा रोटेशन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार येतील आता स्ट्रायकिंग एंडवर. ओमकारला गणेशची गोलंदाजी आवडली आहे, परंतु आता गणेश कमबॅक करत आहेत. वर्षानुवर्षे खेळलेलं क्रिकेट यावेळेस त्या क्रिकेटमधून कमावलेला अनुभव पणाला लावत आहेत. शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव येत नाहीये. निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची होती समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावर 45. 1 बाद 45. गोलंदाजांचं नाव सांगायचं आहे आम्हाला. अमोल गोलंदाजी मार्कवर.
चौथ्या षटकाची स्लॉग ओव्हरची जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधारांनी. पहिला चेंडू त्याच पद्धतीचा ताकदवान फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये अजूनही. त्या संपर्काच्या अपेक्षेमध्ये विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे बाळकृष्ण पाटील आपला काहीसा अनुभव गोलंदाजा समवेत शेअर करत असताना ही देवाणघेवाण फार महत्वाची असते. नवीन खेळाडू जेव्हा येतात, स्वतःने जेव्हा या खेळपट्टीचा अनुभव घेतलेला असतो, तेव्हा मात्र त्या अनुभवाची अदलाबदल करणे फार महत्वाचे असते खेळाडूंसाठी. आणि हीच मोठ्या खेळाडूंची लक्षणे असतात. सिनियरिटीचा पुरेपूर फायदा इथे मात्र उचलला जातोय. दोन चेंडू चांगले आलेत. तिसरा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. जिथे मोठ्या फटक्यांवर धावा येत नव्हत्या, फटक्याचा संपर्क होत नव्हता, तिथे मात्र आता कलात्मकता दाखवली या फलंदाजांनी. विशालने एक धाव काढून आता स्ट्राईक ओमकारकडे सुपूर्द केली आहे. ओमकार आता काय करू शकतील? शेवटच्या षटकामधील शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत राहिलेत. चला मी आता शेवटचा कॉल देऊ इच्छितो. श्री सिद्धेश्वर पाडळी आणि माऊली तालीम जाधववाडी दोन्ही संघाचे संघनायक. आपण संपर्क साधायचा आहे व्यासपीठाशी. यावेळेस फटका उंचावलाय परंतु फसलाय हा फटका. क्षेत्ररक्षकांच्या आवाक्याबाहेर राहील हा चेंडू, परंतु ओमकार स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी 2 धावसंख्येची माग करतील. 48 धावसंख्येवर जाऊन पोहोचले धावफलक. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. किती धावसंख्या येऊ शकतात? सर्व अंतरिखुर्द संघाच्या फलंदाजांकडे आणि अंतरिखुर्द संघाच्या प्रेक्षकांमध्ये हा प्रश्न चिन्ह उभा राहिलेला आहे. कोणती धाव येत नाहीये. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू फुकट गेलाय, एक चेंडू वाया गेलाय. गोलंदाजी चांगली सुरू आहे. अठ्ठेचाळीस धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू टार्गेट निश्चित करणारा, आव्हान निश्चित करणारा हा चेंडू आपल्या समोर घेऊन येत आहेत गोलंदाज अमोल. शेवटचा चेंडूवर केला जातोय प्रहार. पुल झालाय सक्सेसफुल. फटका दाखवलाय ब्युटिफुल आणि धावा मिळवल्या फुल फुल फुल. 6 षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर आणि या षटकाराने आता एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 54 वर. 55 धावसंख्येचं आव्हान असेल. 50-55 धावसंख्या पुरेशी आहे दुसऱ्या डावामध्ये राखण करण्यासाठी. पाहुयात कशा पद्धतीने आपल्याला अंतरिखुर्द संघ या 55 धावसंख्येचं राखण करताना पाहायला मिळेल की खिरवडे संघ 55 धावसंख्या सहजरित्या पार पाडतील. याचं उत्तर आपल्याला समजणार आहे ते म्हणजे या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. चला पाडळी संघ आणि जाधववाडी संघ, पाडळी संघ आणि जाधववाडी संघ दोन्ही संघाचे संघनायक आपण संपर्क साधा लवकरात लवकर. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. स्वतः आयोजन करते श्री सिद्धेश्वर पाडळी संघ आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील आणि नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकलेले माऊली तालीम जाधववाडी संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एक आगळा वेगळा निर्णय यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. पाहूयात कशा पद्धतीने प्रथमतःच कोणत्याही संघाने घेतलेला फलंदाजीचा निर्णय पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जाऊयात विद्यमान सामन्याकडे. काळंबादेवी खिरवडे विपक्ष अंतरिखुर्द असा सामना सुरू आहे. अंतरिखुर्द संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना एकूण धावसंख्या उभारल्या त्या म्हणजे 54 आणि 55 धावसंख्येचं आव्हान पार पाडण्यासाठी आता काळंबादेवी खिरवडे संघ आपल्याला पाहायला मिळेल.
चला पंच थोडासा स्पीडअप करायचा आहे. फलंदाजांना विनंती असेल लवकरात लवकर आपल्या खेळपट्टीचा ताबा घ्या. विक्रम आणि संजय अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल काळंबादेवी किरवडे संघाची. तर अंतरिकृत संघाकडून गोलंदाजीसाठी प्रथम क्रमांकावर गोलंदाज सागर. सागर आज पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सागर आज आपल्याला मैदानामध्ये सुद्धा दिसतात आणि कॉम्प्युटरवर ऑपरेट करताना सुद्धा दिसतात. सागर नावाज खरं तर चर्चेत आहे. ओम साई एमटीसी लाईव्ह. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे. अपील केली जाते, हलकी अपील आहे परंतु उत्साह जास्त आत्मविश्वास कमी असं काहीसं पाहायला मिळालं या अपील मध्ये. दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विक्रम आणि संजय क्रिकेटचा चांगला दांडगा अनुभव आपल्या सोबत घेऊन येतात. सलामीवीर सेम जर्सी मध्ये एकात्मता दिसून येते या संघाची परंतु आज या एकात्मतेला विजयामध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. एकच धाव पुन्हा एकदा धावफलकावर ऍड केली जाईल. 3 चेंडूंमागे 2 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस फटका खेचलाय परंतु मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू मध्ये ताकद काहीशी अपुरी होती. एक धाव काढली आणि एका धावीवरच कदाचित समाधान मानलं जाईल फलंदाजांच्या माध्यमातून. थोडीशी हळूवार सुरुवात. जेव्हा 55 धावसंख्येचं आव्हान समोर असतं तेव्हा काहीशी मोठी सुरुवात होणे अपेक्षित असते परंतु आता काहीशी हळूवार सुरुवात आपल्याला किरवडे संघाची दिसून येते. यावेळेस मात्र हळूवार सुरुवातीला वेग दिलाय. वेगाने मात्र ताकद सुद्धा धारण केली आणि चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पार षटकारासाठी. एखाद दुसरा चेंडू जरी गोलंदाजाच्या नावावर गेला असला तरी सुद्धा या सामन्यामध्ये येणारा एखादा षटकार या सामन्याचा मोमेंटम पूर्णपणे आमच्या बाजूला शिफ्ट करू शकतं आणि ते करून दाखवले या फटक्यावर. संजय फलंदाजी करतायत. अजूनही शेवटचाच एक चेंडू शिल्लक आहे सागरच्या षटकातील. क्रॅम्प केले फलंदाजांना, हात खोलूच दिले नव्हते परंतु इथे मिसकम्युनिकेशन. गफलत 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 आणि गफलतीने एका फलंदाजाला माघारीचा रस्ता दाखवण्याचं कारण सुद्धा बनली आहे. आणखीन एक फलंदाज, प्रथम क्रमांकाचे फलंदाज. आता विक्रमला जावं लागेल माघारी. दुर्दैव मानावं लागेल खरं तर फलंदाजांचं कारण कोणतीही कम्युनिकेशन नव्हतं. समोरील एंड कडून संजय जसा फटका खेचला तसं मात्र सरळ धावत सुटले होते आणि हा ना करत असताना विक्रमला आपली विकेट गमवावी लागली आहे. फलंदाज विक्रम झालेत बाद. आता नवीन फलंदाज बाळकृष्ण पाटील आपल्याला पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. इनॅट क्रमांक 3 फलंदाज क्रमांक 3 बाळकृष्ण पाटील आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. बॅटची आतली कडा आणि सरळ प्ले डाऊन झालेत फलंदाज. आता ज्या फलंदाजाच्या बॅट मधून एक चांगला फटका आला होता संजयला सुद्धा प्ले डाऊन होऊन जावं लागेल माघारी. सलामीवीर दोनही परतलेत. अमोल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा आपण पाहू शकाल.
वाईट +1, वाईट +1. 2 अतिरिक्त धावसंख्या यावेळेस खर्च करण्यात आलेले आहेत. अमोल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट्स. विकेट प्राप्त केली आहे, परंतु त्यानंतर मात्र लाईन काहीशी खराब हाताळतायत. 2 अतिरिक्त स्वरूपाचे चेंडू हाताळताना पाहायला मिळाले. काहीशी अतिरिक्त धावसंख्या इथे आता मात्र खर्च केली जाते की काय. खोलवर राहिला थोडासा चेंडू. खेळपट्टीचे वैशिष्ट्य राहिलेलंच आहे. गोलंदाजांना सहाय्य केले खेळपट्टीने. जेव्हा जेव्हा उन्हाचा भर मैदानामध्ये पाहायला मिळाला तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजांसाठी उपयुक्त ठरली, परंतु जेव्हा जेव्हा पावसाची सर मैदानामध्ये कोसळली तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त गोलंदाजांना सहाय्य केलेलं आहे या खेळपट्टीने. आणि यावेळेसही कधी कधी स्किड होतोय चेंडू, कधी कधी अतिरिक्त बाउन्स प्राप्त होतोय. पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजांना. फटका खेचता येत नाहीये. उपयुक्त फटक्याची योजना करता येतच नाहीये. धावसंख्या आता 13 वर जाऊन पोहोचली आहे. आता बाळकृष्ण पाटील लेफ्ट हँडेड बॅटर, डाव्या हाताचे फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करत असताना, कारण उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी सामायिक क्षेत्ररक्षण काही वेळा ठेवता येत नाहीये. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न नाही झालाय. संपर्क, वारंवार चेंडूची लाईन मिस करतायत फलंदाज. जेवढे डॉट बॉल्स येतील तेवढा काहीसा दडपण वाढत जाईल. जेवढे डॉट बॉल्स येतील तेवढा फलंदाजांचा संघर्ष चेंडू समवेत वाढत जाईल. आणि हा वाढलेला संघर्ष थांबवायचा असेल तर एखादा मोठा फटका पुरेसा असेल. आणि त्याच मोठ्या फटक्याच्या अपेक्षेमध्ये प्रेक्षकांची आपल्या समर्थकांची आणि आपल्या खेळाडूंची अपेक्षा पूर्ण करणारा हा फटका बाळकृष्ण पाटील यांनी खेचून काढलाय. 19 धावसंख्येवर मजल मारली आहे, मुसंडी मारली आहे, उडी मारली आहे. पुढील चेंडू आपण पाहूयात. अमोल राईट आर्म राऊंड द विकेट्स. यावेळेस चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा, हलक्या हाताने फक्त दिशा दिली त्या चेंडूला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली आहे रनिंग बिटवीन द विकेट्स. या वयामध्ये सुद्धा एका तरुण खेळाडू प्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट्स राखणं आणि स्वतःवर तो आत्मविश्वास अजूनपर्यंत जिवंत ठेवणं कौतुकास्पद गोष्ट आहे बाळकृष्ण पाटील यांसाठी. आता पाहूयात 2 षटकांची झाली आहे समाप्ती. उर्वरित आता 12 चेंडूंमागे आवश्यकता असेल 35 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. 17.50 ची सरासरी आवश्यक. 17.50 ची सरासरी आवश्यक. नवीन षटक 12 चेंडू 35 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांनी फलंदाजी करत असताना वैयक्तिक 28 धावसंख्येची खेळी केली होती आणि आंतरिक वृद्ध संघाच्या धावसंख्येमध्ये सर्वात मोठं योगदान दिलं होतं. यावेळेस आता गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला ओमकार पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला चेंडू बाळकृष्ण पाटील पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकांपासून काहीसा दूर, पोहोचू शकले नव्हते. 1 धाव मिळेल, स्ट्राईक मध्ये परिवर्तन होईल, 1 धाव कमी होईल आव्हानामधून. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि आता आवश्यकता असेल 34 धावसंख्येची. समीकरण थोडंसं कठीण आहे, परंतु एखाद दुसरा मोठा फटका कठीणाईतून आपल्याला सामंजस्याकडे नेऊ शकतो. परंतु तो फटका आता यायलाच हवा. हीच ती वेळ आहे जेव्हा मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे आणि आवश्यकतेला अनुरूप अशी खेळी करण्याची सुद्धा गरज असेल या फलंदाजांसाठी. 11 चेंडू 34 धावा. पुढे सरसावलेत. वाईट बॉल. लाईन थोडीशी बाहेर आकारली होती गोलंदाजांनी. पंचांनी दंडित केले गोलंदाजांना. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 22 धावसंख्या धावफलकावर. 22 धावसंख्या धावफलकावर.
पुल करण्याचा प्रयत्न नाहीच होत आहे सक्सेसफुल. वारंवार चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आता काहीसा अंतरिखुर्द संघाला पुन्हा एकदा फ्रंट फुटवर आणून ठेवतंय. संधीच दिलेली नाहीये फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची. आणखीन एक चांगला चेंडू, सेम डिटो डिलिव्हरी, कॉपी पेस्ट डिलिव्हरी. फलंदाज मात्र आता कोणत्या दबावामध्ये आहेत. एकीकडे युवा फलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे बाळकृष्ण पाटील अनुभवाने सज्ज असलेले फलंदाज आता काहीशी सल्लामसलत करत असताना आपल्या युवा फलंदाजासमोर पुढे सरसावलेत. परंतु याही वेळेस सल्लामसलत काही उपयोगाला आलेली नाहीये. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव येतोय. समीकरण फार कठीण होत चाललेलं आहे. समीकरण दुरावत चाललेलं आहे किरवडे संघाकडून. यावेळेस फटका लगावलाय परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. बाळकृष्ण पाटील स्वतःवर स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. आता 7 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. मॅन्डेटरी असेल या चेंडूवर मोठा फटका, परंतु तो सुद्धा येत नाहीये. फलंदाजांपासून चेंडू दूर ठेवण्याची रणनीती पूर्णपणे सफलतापूर्वक ठरली आहे. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमागे 32 धावसंख्या. जवळजवळ असं मानलं जाऊ शकतं की अशक्य आव्हान आहे, परंतु अशक्यतेमध्येच शक्यता दडलेली असते आणि दडलेली शक्यता शोधण्यासाठी आता मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे फलंदाजांना. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. अजूनही 4 मॅचेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. यानंतर वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. घड्याळाला जर आपण पाहिलं तर 3:30 वाजलेले आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. अजूनही 4 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. 6 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सज्ज. यश बॅटची कडा घेतली आहे, परंतु पंचांचा इशारा येतो नो बॉल. पंचांचा इशारा येतो नो बॉल. आणि पाहूयात इथे काहीतरी ट्विस्ट आलाय मैदानामध्ये. सहा चेंडू आणि आता 31 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 6 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस गोलंदाजांनी आता मात्र या स्पर्धेवरच आपलं नाव कोरलेलं आहे की काय. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. गोलंदाजांचं संपूर्ण वर्चस्व राहिलेली स्पर्धा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यामध्ये एकुलता एक अर्धशतक आपण पाहिलं अरविंद यांचं, परंतु त्यानंतर कोणताही फलंदाज पाच चेंडू 31 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस फटका लगावला जातोय, परंतु जाईल. पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय, तर चौकारासाठी. सीमारेषे बाहेर चाललेला या फटका. 4 धावेचा चौकार.
3 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. एका हाती काहीसा चाललेला हा सामना. सुरुवातीला असं वाटलं होतं की आंतरिक खुर्द संघ काहीसा पिछाडीवर आहे, परंतु आंतरिक खुर्द संघाची गोलंदाजी सर्व काही सांगून गेली. शेवटी मात्र बाळकृष्ण पाटील आपली जादू दाखवत असताना षटकार झळकावत आहेत, परंतु हे फटके येता येता फार उशीर झालेला आहे. चला 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. जाधववाडी संघ आपण तयार राहायचं, फलंदाजी घेतलेली आहे. तसेच पाडळी संघ आपण सुद्धा तयार राहायचंय. जसा हा सामना संपेल तशी लगेचच मैदानाचा ताबा घेऊन आपली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवून घ्यायची आहे. वाईट +1 2 अतिरिक्त धावसंख्या खर्च केल्या गेल्यात. 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. पाडळी संघ आपण तयार राहायचंय, लगेचच आपलं एक क्षेत्ररक्षण सजवून घ्या जसा हा सामना संपेल. आणि जाधववाडी संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल आपली सलामीची जोडी आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवावीत. पाहूयात एक कॅचिंग पोझिशन मध्ये मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळेल, स्ली मिड ऑफ, परंतु एक व्यूहरचनाच आहे की काय. 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असताना असे क्षेत्ररक्षण करणे काहीसं वेगळं ठरू शकतं. लॉफ्ट केलाय मिड विकेट मध्ये चेंडू. पाहूयात तर चाललाय वन बाउंस सीमारेषा पार चौकारासाठी. 4 धावा मिळतील. अंतर फक्त कापलं जाईल, परंतु विजयापर्यंत जाण्यासाठी अजून फार वाट लांब आहे. जवळजवळ आता अशक्य झालेली आहे. 1 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस सुद्धा हलक्या हाताने खेळून काढलाय फटका आणि एकाच धावेवर मात्र या सामन्याचा पूर्ण विराम सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन आंतरिक खुर्द संघ, आपण या सामन्यामध्ये सुद्धा विजय